नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आकाश सक्सेस अकॅडमी मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज आपला टॉपिक आहे मिश्रणे. आता मिश्रणे हा टॉपिक घेण्यामागचं रिझन असं की बऱ्याच विद्यार्थ्यांना हा टॉपिक अवघड वाटतो आणि तुम्ही जर नोटीस केलं असेल तर आपण जे अवघड टॉपिक आहे तीच सिरीज कंटिन्यू करतोय. म्हणजेच याच्या आधी आपण चक्रवाढ व्याज, न टाकी आणि आता मिश्रणे हा टॉपिक बघणार आहोत. मिश्रणे तसा दिसायला सोपा टॉपिक आहे, ठीक आहे, पण जेव्हा मुलं एक्झाम्पल सॉल्व्ह करायला घेतात तेव्हा त्यांना अडचण येते. आणि ती काय येते, आतापर्यंत त्यांनी ज्या मेथड बघितल्या आहे किंवा मिश्रणाचे उदाहरण ज्या पद्धतीने सोडवले ती एकदम लॉंग मेथड होती. आपण आपल्या व्हिडिओमध्ये 10 ते 12 एक्झाम्पल घेतले आणि त्यामध्ये प्रत्येक टाईपचं एक गणित व्यवस्थित सॉल्व्ह करून दिलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही ही व्हिडिओ जरी व्यवस्थित बघितली तर परत मिश्रणे हा टॉपिक तुम्हाला करण्याची गरज नाही. आता जास्त आपण वेळ वाया न घालवता आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. आणि अवघड टॉपिक घेण्यामागचं रिझनच हे की जर तुम्ही विचार केला तर ऑन एन ॲव्हरेज गणिताचे 25 प्रश्न असणार आहे. ठीक आहे, सोपे टॉपिक तर सगळ्यांना येणार आहे. म्हणजे मॅथ्स मध्ये 25 पैकी 20 ते 21 क्वेश्चन सगळ्यांना सॉल्व्ह करता येणार आहे. पण खरी कॉम्पिटिशन आहे 3 ते 4 प्रश्नांमध्ये. आणि ते 3 ते 4 प्रश्नांमध्ये कोणते टॉपिक येणार आहे ते आहे मिश्रणे, चक्रवाढ व्याज, न टाकी, ज्या अशा अवघड टॉपिक आहे, किंवा भूमिती. आपण लवकरात लवकर भूमिती पण हा टॉपिक कव्हर करणार आहोत. आणि आपण जर ह्या टॉपिकमध्ये व्यवस्थित प्रश्न सॉल्व्ह केले आणि त्या क्वेश्चनचे व्यवस्थित आन्सर दिले तर आपण नक्कीच कॉम्पिटिशनच्या एक पाऊल पुढे असणार आहे. म्हणून हा टॉपिक सगळ्यांनी व्यवस्थित करा. आणि आता आपण आपल्या लेक्चरला स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे, एका 540 मिली द्रावणामध्ये अल्कोहोल आणि पाणी यांचे गुणोत्तर 5:4 आहे. जर त्या द्रावणामध्ये आणखी 60 मिली अल्कोहोल टाकले तर नवीन द्रावणामधील अल्कोहोल आणि पाणी यांचे गुणोत्तर किती? एक द्रावण आहे, त्याच्यामध्ये टोटल किती आहे? 540 ml. काय काय? अल्कोहोल आणि पाणी, आणि यांचा रेशो दिलेला आपल्याला किती? 5:4. 5:4 म्हणजेच काय, तर जे 540 ml आहे त्याच्यामध्ये 5 भाग पाणी आणि 5 भाग अल्कोहोल आहे आणि 4 भाग पाणी आहे. मग टोटल 5 आणि 4 किती भाग आहे? 9 भाग. आणि 9 भाग म्हणजेच किती तुमचे? 540 ml. जर आपण अल्कोहोलचे प्रमाण काढून घेतलं म्हणजेच काय, तर 540 भागिले 9 गुणिले 5. आता भाग देऊया. 9 एक 9, 9 सक 54, शून्याचा शून्य तसाच, आणि 6 पंचे किती झाले? 30. म्हणजेच काय, 300 ml. 300 ml आहे तुमचं, 300 ml आहे अल्कोहोल, आणि उरलेलं किती? 240 ml. 240 ml आहे पाणी. पुढे काय म्हटलं, जर त्या द्रावणामध्ये आणखी म्हणजे ऍड केलेलं आहे 60 मिली अल्कोहोल टाकले. 60 मिली काय टाकायचं आपल्याला? अल्कोहोल. आधी होतं 300, त्याच्यात मी परत 60 ml ऍड करतो. टोटल किती झाले? 360. आणि पाणी ऍड करायचं आहे का? नाही. म्हणजे पाणी किती होतं आधी? 240 ml, आणि आता पण किती राहणार आहे? 240 ml. आणि आपल्याला यांचा रेशो विचारलाय. मग जर 0 0 कॅन्सल केले तर भाग कितीने जातोय? 12ने. 12 त्रिक 36 आणि 12 दुने 24. ठीक आहे, म्हणजे आपला रेशो किती आला? 3:2. आणि आपल्याला रेशोच विचारलाय कोणाचा? अल्कोहोल आणि पाणी यांचे गुणोत्तर किती? अल्कोहोल आणि पाणी यांचे गुणोत्तर किती आहे? 3:2. आपला पुढचा प्रश्न आहे, एका दूध आणि पाणी यांच्या 600 मिली मिश्रणामध्ये त्यांचे प्रमाण 3:2 आहे, तर त्यांचे प्रमाण 6:5 होण्यासाठी त्यामध्ये किती मिली पाणी टाकावे लागेल? आता दूध आणि पाणी यांचं मिश्रण दिलेलं आहे, ते किती आहे? 600 मिली. ठीक आहे, दूध आणि पाणी. आणि दूध आणि पाण्याचा रेशो काय सांगितलं आपल्याला? 3:2. 3:2. मग आपण जे 600 ml आहे 3:2चा रेशो आहे तो जर व्यवस्थित काढून घेतला म्हणजे 600 ml मध्ये दुधाचं प्रमाण किती आणि पाण्याचं प्रमाण किती ते आपण काढून घेऊया. ते कसं? टोटल किती झाले? 3 आणि 2 5, आणि 5 म्हणजे तुमचे 600 तर गुणिले 3. मग 3 काय होते आपले? दूध. म्हणजे आपल्याला दुधाचं प्रमाण मिळेल. 5 ने जर भाग दिला, 5 एक 5, किती उरले? 1. 1 0 10, आणि 5 दुने 10, शून्याचा शून्य तसाच, आणि किती झाले? 36. म्हणजेच काय? 360 ml. म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की 600 ml पैकी 360 ml काय आपलं? दूध. मग मी दुधाच्या इथे लिहितो 360, आणि जर 600 पैकी 360 ml दूध असेल तर 240 काय असेल आपलं? पाणी. मग दुधाचं प्रमाण आहे
240. पुढे आपल्याला असं म्हटलं की तर त्यांचे प्रमाण 6:5 होण्यासाठी त्यामध्ये किती मिली पाणी टाकावे लागेल. हे जे प्रमाण आहे हे आपल्याला किती पाहिजे, 6:5 बरोबर. म्हणजे दुधाचं प्रमाण 6 आणि पाण्याचं प्रमाण 5. ठीक आहे. आपल्याला ऍड काय करायचं, फक्त पाणी पाणी ऍड करायचं आहे. म्हणजे जे तुमचं दूध असणार आहे ते तसंच असणार आहे. आधी किती होतं 360 आणि नंतर पण किती असणार आहे 360च. मग फक्त ऍड काय करायचं आपल्याला, तर पाणी ऍड करायचं बरोबर. मग आता आधी पण दूध 360 होतं, नंतर सुद्धा 360 राहणार आहे. म्हणजेच एक प्रकारे तुम्हाला लक्षात आलं असेल ही जी 6ची किंमत आहे ती किती आहे 360. तर आपल्याला 5ची किंमत काढायची आहे. जर मी 6ची किंमत 360 घेतली तर गुणिले 5ची किती, 6 एक 6 आणि 6 6 36, शून्यता शून्य तसाच, 6 पंचे 30 किती आले 300 ml. म्हणजे जे माझं नंतरचं मिश्रण असणार आहे ठीक आहे त्याच्यामध्ये 360 ml दूध असेल आणि 300 ml असणार आहे पाणी. 360 असेल दूध आणि 300 ml असणार आहे पाणी. पण त्यापैकी आपल्याला काय विचारलंय ऍड किती करायचं. 240 आपल्याकडे ऑलरेडी पाणी होतं, नंतर किती झालं 300, म्हणजे आपण किती ऍड केलं 60 ml. आपण फरक घेऊया. 300 मधून जर तुम्ही 240 वजा केले तर किती 60, किती 60 ml. म्हणजे नंतर पाणी किती ऍड करावं लागेल आपल्याला 60 मिलीलिटर. ओके. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे आपला, एका मिश्रणामध्ये अल्कोहोल व पाणी यांचे गुणोत्तर 4:3 आहे. जर त्या मिश्रणामध्ये आणखी 14 लिटर पाणी टाकले तर नवीन मिश्रणातील अल्कोहोल व पाण्याचे गुणोत्तर 3:4 होते. तर त्या मिश्रणातील अल्कोहोलचे प्रमाण किती. आता जर तुम्ही याच्या अगोदरचा प्रश्न बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिलं होतं, सुरुवातीचं प्रमाण दिलेलं होतं की टोटल 600 मिली आपलं मिश्रण आहे आणि त्याच्यामध्ये 3:2 हे प्रमाण होतं दूध आणि पाण्याचं, आणि नंतर काहीतरी पाणी त्यात ओतलं आणि त्याच्यानंतर आपलं प्रमाण किती झालं 6:5. म्हणजे ह्या टाईपवर एक प्रश्न आहे. आणि पुढचा टाईप काय आपला की आता तुम्हाला टोटल मिश्रण दिलेलं आहे का, नाही दिलेलं. मग तुम्हाला आधीचा रेशो दिलेला आहे कोणाचा, अल्कोहोल व पाण्याचा. अल्कोहोल आणि पाणी याचा रेशो दिलेला आहे किती 4:3. मग जर आपण याला x ने गुणलं तर अल्कोहोल झालं तुमचं 4x आणि पाणी किती झालं 3x. ठीक आहे. आणि जर त्या मिश्रणात आणखी 14 लिटर काय टाकायचं आपल्याला, पाणी, 14 लिटर पाणी. मग मी असं लिहून घेतो व्यवस्थित, अल्कोहोल आणि हे काय तुमचं पाणी, यांचा रेशो किती आहे 4x आणि 3x. आणि यात आता ऍड काय करायचं आपल्याला, फक्त पाणी ऍड करायचं आहे. मग जर आपण पाणी ऍड केलं 4x अधिक 3x, याच्यामध्ये पाणी पाणी किती आहे 3x आणि त्याच्यामध्ये पाणी किती ऍड करायचं आहे 14 लिटर. ठीक आहे. पाणी 14 लिटर ऍड केलं. नंतर अल्कोहोल आणि पाणी यांचं गुणोत्तर किती होणार आहे 3:4. नंतर जे काही आपलं अल्कोहोल आणि पाणी आहे यांचं गुणोत्तर होणार आहे 3:4. आता मी वरती का काही ऍड नाही केलं, कारण की आपल्याला काही सांगितलंय का नाही, म्हणून अल्कोहोल आधी जेवढं होतं तेवढंच नंतर सुद्धा राहणार आहे. आपल्याला फक्त पाणी ऍड करायचं होतं. मग आता हे कसं सॉल्व्ह करायचं, तिरकस गुणाकार करायचा. 4 गुणिले 4 किती झाले 4 चोक 16x आणि बरोबर 3 ने याला गुणायचं 3 त्रिक 9, 3x गुणिले 3 किती झाले 3 त्रिक 9 आणि x चे x तसेच. नंतर अधिकचं चिन्ह आहे 14 त्रिक किती झाले 42. आता x ची किंमत काढायची आहे. x एका बाजूला घेऊ आणि संख्या दुसऱ्या बाजूला. मग 16x हे अधिक 9x आहे, इकडे येऊन काय होतील वजा 9x बरोबर. इकडे काय उरले 42. 16x मधून 9x गेले किती 7x आणि 7x बरोबर 42. आता x ची किंमत काढायची आहे, 7 गुणतोय तिकडे जाऊन काय होईल भागिले. मग x बरोबर 42 भागिले 7 आणि 7 सकून 42. म्हणजे आपली x ची किंमत किती आली आहे, x ची किंमत आली 6. आणि आपल्याला विचारलंय तर त्या मिश्रणातील अल्कोहोलचे प्रमाण किती. अल्कोहोलचं प्रमाण किती होतं 4x बरोबर. x ची किंमत मिळाली आपल्याला किती 6. मग आपण 4x ची किंमत काढू शकतो. 4x बरोबर
4 गुणिले 6 आणि अल्कोहोलचं प्रमाण किती झालं 24 लिटर. ओके, पर्याय क्रमांक 2. आणि जर तुम्हाला इथे पाण्याचं प्रमाण विचारलं असतं तर काय केलं असतं 3x घेतले असते पाण्याचं प्रमाण आणि 3 गुणिले 6 म्हणजे किती 18 लिटर. समजलं. लक्ष द्या, आपण जास्त प्रश्न घेतलेले नाहीये. जे काही 10 ते 12 प्रश्न आहे तेच जर तुम्ही सारखे सारखे रिवाइज केले आणि सॉल्व्ह करताना किंवा व्हिडिओ बघताना काय करायचं एकदा व्हिडिओ बघा, प्रश्न वाचा, ठीक आहे, तो पॉज करा आणि सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. सॉल्व्ह करून नंतर व्हिडिओ रिझ्यूम करा आणि चेक करा की आपलं उत्तर बरोबर आहे की चुकलेलं आहे. आणि चुकलेलं असेल तर कुठे चुकले किंवा कधी कधी असंही होऊ शकतं की तुम्ही उत्तर तर बरोबर काढलं असेल पण त्याची मेथड लॉंग असेल. आणि इथे तुम्हाला तेच शिकायला मिळणार आहे की एकदम शॉर्ट मेथड मध्ये आणि एकदम कन्साइज वे मध्ये लवकरात लवकर आन्सर कसं काढायचं. आपला पुढचा प्रश्न आहे 120 रुपये किलो साखर 90 रुपये किलो साखर यांचे मिश्रण 102 रुपये किलोनी विकले असता त्याचे अनुक्रमे गुणोत्तर किती. आता बुक मध्ये जर तुम्ही असे प्रश्न बघितले तर त्याचं एक्सप्लेनेशन खूप लॉंग मेथडने दिलेलं आहे आणि त्यामुळेच मुलांना मिश्रण हा टॉपिक बऱ्यापैकी अवघड वाटतो. इथे आपण एकदम तुम्हाला शॉर्ट मेथडने सांगणार आहे की हा असे जर प्रश्न आले, ठीक आहे, तर असे प्रश्न एलिगेशन ह्या मेथडने सॉल्व्ह करायचे. ते कसे तर लक्ष द्या, 120 रुपये किलो साखर आहे, मी 120 लिहून घेतले. नंतर काय दुसरी साखर आहे 90 रुपये किलो. ओके, पहिले आहे 120 दुसरे आहे 90 आणि यांचं मिश्रण करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे 120 रुपये किलोची साखर होती 90 रुपये किलोची होती, ती दोघी काय केल्या मिक्स केल्या आणि नंतर मिक्स केलेली साखर केवढ्याला विकतोय आपण 102 रुपयाला. बरोबर, मग आपल्याला तेच विचारलंय की ते जे मिक्स करायचं प्रमाण आहे म्हणजे 120 रुपये किलोची साखर किती प्रमाणात घ्यायची आणि 90 रुपये किलोची साखर किती प्रमाणात घ्यायची. तर जे दोघांचं मिक्सचर असेल ते नेहमी मध्यभागी लिहायचं. ओके, ही आपली आहे एलिगेशन मेथड. मग जे दोघांचं मिक्सचर होतं ते मी मध्यभागी लिहिलं. आता करायची यांची वजाबाकी. मग 102 मधून 90 गेले, 102 मधून जर 90 गेले तर किती 12. ठीक आहे, आणि 120 मधून 102 गेले किती 18. बरोबर, 102 मधून काय करायचे 90 वजा करायचे आणि ती वजाबाकी अशी तिरकस लिहायची आणि 120 मधून 102 वजा केले ते किती 18, ते पण असे तिरकस लिहायचे आणि नंतर यांचा रेशो घ्यायचा. मग यांचा रेशो किती आपल्याला माहिती आहे 6 ने भाग जाईल, 6 दुने 12 आणि 6 त्रिक 18 म्हणजे यांचा रेशो किती असेल 2:3. समजलं, एकदम शॉर्ट मेथडने व्यवस्थित समजून सांगितलंय. ठीक आहे, मग याचं उत्तर काय आहे 2:3. पर्याय क्रमांक 2. सेम तसाच प्रश्न आहे का, तर हा प्रश्न मी व्यवस्थित तुम्हाला समजवला आहे. ठीक आहे, आता स्क्रीनवर तुम्हाला दुसरा प्रश्न दिसतोय तो तुम्हाला व्यवस्थित सॉल्व्ह करायचा आहे. जर तुम्हाला पहिला प्रश्न व्यवस्थित समजला असेल तर हा प्रश्न व्यवस्थित बघा. 75 रुपये प्रति पॅकेटच्या किमतीची चहा पावडर. ठीक आहे, म्हणजे एक चहा पावडर आहे आणि तिचं केवढ्याला विकतो ती 75 रुपयाला. ठीक आहे, एक जे पॅकेट असेल ते आपण विकतो 75 रुपयाला आणि दुसरी आहे 550 रुपये प्रति किमतीची चहा पावडर. एक आहे 75 ची, दुसरी आहे 550. ठीक आहे, 550. यांचे मिश्रण 450 रुपये. ओके, यांचे जे मिश्रण आहे ते 450 रुपये प्रति पॅकेट. म्हणजे ह्या दोघांचं मिश्रण केलं आणि ते मिश्रण काय केवढ्याला विकायचं आपल्याला 450 रुपयाला. मी आधीच सांगितलं काय करायचं, जे पण तुम्हाला दोघांचं मिश्रण दिलेलं असेल ते कुठे घ्यायचं सेंटरला. मग मी इथे लिहितो 450. हे झालं दोघांचं मिश्रण. मग आता फक्त वजाबाकी करायची आहे. 550 मधून 450 गेले किती 100 आणि 450 मधून 75 गेले किती 375. ओके, 450 मधून 75 गेले किती 375. मग आपल्याला आता यांचा रेशो घ्यायचा आहे. मग किती 25 ने जर भाग दिला तर 25 चोक 100. ठीक आहे, 25 एक 25. 37 मधून 25 गेले किती 12 आणि 12 वर 5 125 आणि 25 5 125 म्हणजेच किती 4:15. त्यांचा रेशो किती असेल 4:15. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे. आता हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या अकॅडमीचा एक्झाम जे आपले क्वेश्चन पेपर असतात टेस्ट सिरीज असते तिथे हा प्रश्न बघितला असेल. ठीक आहे, आपण एकदम शॉर्ट मेथडने याचं सोल्युशन देणार आहे. जे आपण पहिले 2 प्रश्न बघितले एलिगेशन मेथडने, सेम त्याच पद्धतीने ह्या प्रश्नाचं पण सोल्युशन आपण देऊया.
काय सांगितलंय, जर सोने पाण्यापेक्षा 15 पट वजनदार असेल, ठीक आहे, व तांबे पाण्यापेक्षा 5 पट वजनदार असेल, तर सोने व तांबे कोणत्या प्रमाणात मिश्र करावे म्हणजे मिश्र धातूचा गोळा पाण्यापेक्षा 12 पट वजनदार होईल. आता प्रश्न वाचला तर तोच आपल्याला थोडा किचकट वाटतोय, ठीक आहे, पण त्याचं सोल्युशन, प्रश्न जेवढा मोठा आहे त्याच्यापेक्षा पण छोटं त्याचं सोल्युशन आहे. ते कसं, सोने किती आहे, 15 पट आहे, बरोबर, मी लिहिले 15. त्याच्यानंतर तांबे किती आहे, 5 पट आहे, तांबे आहे तुमचे 5 पट, मी लिहिले 5. आणि मी सांगितलंय जर दोघांचं मिश्रण असेल तर ते कुठे लिहितो आपण, सेंटरमध्ये. मग आपल्याला पुढे सांगितलंय सोने व तांबे यांचं मिश्रण किती करावं, म्हणजे काय की सोने व तांबे कोणत्या प्रमाणात मिश्र करावे म्हणजे मिश्र धातूचा गोळा पाण्यापेक्षा किती असेल, 12 पट. म्हणजे सोने व तांबेचं जे मिश्रण असेल ते किती पट आहे, पाण्यापेक्षा 12 पट. दोघांचं मिश्रण आहे त्याच्यामुळे मी लिहिलं सेंटरला. ओके, आणि आता फक्त करायची आपल्याला वजाबाकी. मग 12तून 5 गेले किती, 7, आणि 15 मधून 12 गेले किती, 3. म्हणजे याचं उत्तर किती आलं, 7-3. ठीक आहे. आता इथे ऑप्शन नाही दिसणार आहे तुम्हाला, त्याचं रिझन असते, ठीक आहे, की हे प्रश्न जे काही अवघड प्रश्न मला वाटत होते की जे एक्सपेक्टेड क्वेश्चन असतील आणि ते परीक्षेला येऊ शकतात, म्हणून मी ते प्रश्न बुकमधून कलेक्ट केलेले आणि त्याचे ऑप्शन मी इथे दिलेले नाही. ठीक आहे, म्हणून याचं उत्तर आहे 7-3. आता पुढचा प्रश्न आहे, दोन सारख्या आकाराचे भांडे आहेत. एकामध्ये दूध व पाण्याचे प्रमाण 3:1 आहे, तर दुसऱ्यात दूध व पाण्याचे प्रमाण 5:2 आहे. जर त्या दोन्हीला मिसळले असता तयार होणाऱ्या नवीन मिश्रणातील दूध व पाण्याचे गुणोत्तर किती. इथे आपल्याला 2 भांडे दिलेले, ठीक आहे, आणि काय सांगितलंय, दूध आणि पाण्याचं प्रमाण. आपण लिहून घेऊया, दूध आणि पाणी. ओके, जे आपलं पहिलं भांड आहे त्याच्यामध्ये काय, दूध आणि पाण्याचं प्रमाण 3:1. जे दुसरं भांड आहे त्याच्यात दूध आणि पाण्याचं प्रमाण किती आहे, 5:2. बरोबर. आणि अजून एक गोष्ट लक्ष द्या, सांगितलं काय, दोन सारख्या आकाराचे भांडे, बरोबर, जे दोन्ही भांडे असतील ते काय, सारख्या आकाराचे. मग मी काय करतो, 3+1 किती झाले, 4. 5+2 किती झाले, 7. दोन्ही भांडे जर सारख्या आकाराचे असतील तर मी काय करणार आहे, त्यांचा रेशो इक्वल करून घेणार आहे. आता रेशो इक्वल कसा करायचा, तर मी केली, दूध आणि पाणी किती होतं, त्याचा रेशो 3:1. मी 3 आणि 1 ची बेरीज केली, ती आली 4. इथे दुसऱ्या भांड्यामध्ये दुधाचा आणि पाण्याचा रेशो होता 5:2. मी केली त्यांची बेरीज, किती, 5 आणि 2 7. आता हा जो रेशो आहे तो मला इक्वल करायचा आहे. मग मी काय करेल, 4 आणि 7चा लसावी घेईल, तो किती आला, 28. आता 28 होण्यासाठी मला काय करावं लागेल, 7ला 4 ने गुणायचं. 28 होण्यासाठी काय करायचं, 7ला कितीने गुणायचं, 4 ने. ओके, आणि हे जे वरचे 4 आहे त्याला कितीने गुणायचं, 7 ने. कळलं, काय केलं मी, 3+4, 3+1 4, 5+2 7. मला यांचा रेशो समान करायचा होता. 4 आणि 7चा लसावी घेतला, तो आला 28. 28 तयार कसे होतील, जर मी 7ला 4 ने गुणलं आणि 4ला 7 ने गुणलं, बरोबर. मग आता जर याला 4 ने गुणले 7ला, तर आपल्याला काय करावं लागेल, 5ला पण 4 ने गुणावं लागेल. मग 5 चोक किती झाले, मी खाली लिहितो, 5 चोक 20. ठीक आहे. त्याच्यानंतर 4 दुने 8. कळलं, 4 पंचे 20, 4 दुने 8. सेम तसंच जर मी 4ला 7 ने गुणलंय तर मी पूर्ण जे आपण रेशो दिलेला आहे 3:1 त्याला पण कितीने गुणेल, 7 ने. मग 7 किती झाले, 21. 7 झाले 21 आणि 7 7. ठीक आहे. आता जर तुम्ही दूध आणि पाण्याचं प्रमाण बघितलं तर 21+7 किती झाले, 28. आणि इथे पण 20+8 किती झाले, 28. झालं सारखं प्रमाण. मग पुढे आपल्याला काय करायचंय, जर त्या दोन्हीला मिसळल्या असता म्हणजे काय, की एकमेकांमध्ये त्यांना आता मिश्रित करायचंय, म्हणजेच त्यांची करायची बेरीज. मग आता 1+1 तसाच, 2+2 4 आणि 7+8 15. हे झालं तुमचं प्रमाण किती, 41:15. म्हणजेच काय, तर त्या मिश्रणामध्ये दुधाचं प्रमाण असेल 41 आणि पाण्याचं प्रमाण असेल 15. पर्याय क्रमांक किती, 2. 41:15. समजलं. पुढचा प्रश्न आहे, ए व बी या दोन धातूच्या गोळ्यात सोने व तांबे यांचे प्रमाण अनुक्रमे
7 2 व 7 11 आहे. हे दोन्ही गोळे एकत्र करून सी हा गोळा बनवला तर सी गोळ्यात सोने व तांबे यांचे गुणोत्तर किती राहील? आपला जो मागचा प्रश्न होता सेम तसाच प्रश्न आहे जो आपल्याला आता विचारला आहे. ठीक आहे, काय करायचंय, परत तुम्हाला दोन गोळे दिलेले, त्याच्यामध्ये काय सोने व तांबे यांचं प्रमाण दिलेलं आहे, सोने आणि तांबे. मग किती आहे? पहिल्या गोळ्यामध्ये आहे 7 2, दुसऱ्या गोळ्यामध्ये किती आहे 7 11, बरोबर. आता हे दोन्ही गोळे आपल्याला काय करायचे, मिक्स करायचे. मग मी काय सांगितलं, दोन्ही गोळे मिक्स करायचे तर आपल्याला त्यांना समान प्रमाणात करावं लागेल. ते कसं, 7 आणि 2 किती झाले 9, 11 आणि 7 किती झाले 18. मग मी काय करेल, 9 आणि 18 यांचा घेईल लसावी, तो किती आला 18. म्हणजे इथे तर ऑलरेडी 18 आहेच, 18 होण्यासाठी मला काय करावं लागेल, जे आपले 9 आहे त्याला 2 ने गुणावं लागेल. मग 9 ला जर 2 ने गुणले तर काय 7 ला पण 2 ने गुणावं लागेल, 2 ला पण 2 ने गुणावं लागेल. मग आपण एकदा व्यवस्थित लिहूया. जर मी 2 ने गुणलं तर 7 2 14 आणि 2 2 4. मग 14 आणि 4 किती झाले 18, बरोबर. हा झाला पहिला गोळा. आणि दुसरा गोळ्याचं काय प्रमाण होतं 7 11, आणि हे पण 7 आणि 11 किती झाले 18. दोन्ही गोळे आपल्याला मिक्स करायचे. मिक्स करायचे म्हणजेच काय करायची, त्यांची बेरीज. 14 आणि 7 किती झाले 21, आणि 11 आणि 4 15. जर भाग जात असेल तर भाग देऊन द्यायचा. कितीने जाईल 3 ने. आपल्याला माहिती आहे 3 7 21 आणि 3 5 15. म्हणजे आपला रेशो किती आला 7 5. म्हणजे जो काही सी गोळा असेल त्याच्यामध्ये काय सोने आणि तांबे यांचं प्रमाण किती असेल 7 5. ओके, पुढचा प्रश्न आहे, 2 बॉटल मधील दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर अनुक्रमे 3 2 आणि 7 3 आहे. दोन द्रावण एकत्र केले असता तयार होणाऱ्या द्रावणामध्ये दूध आणि पाण्याचे प्रमाण अनुक्रमे 2 1 होण्यासाठी त्या 2 बॉटल मधील द्रावणाला कोणत्या प्रमाणात एकत्र करावे लागेल? लक्ष द्या, प्रश्न थोडा लेंदी आहे. ओके, जर तुम्ही बुक मध्ये याचं सोल्युशन बघितलं तर ते जास्त लॉंग मेथड नाही, एकदम शॉर्ट मेथड सांगतो, आणि त्याच मेथडने जर पेपरमध्ये असे प्रश्न आले तर त्याच पद्धतीने सॉल्व्ह करायचे. ओके, आता करायचं काय, 2 बॉटल आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलंय, दूध आणि पाणी यांचं प्रमाण दिलेलं आहे. किती आहे 3 2. ठीक आहे, जी आपली पहिली बॉटल आहे तिच्यात आहे 3 2, आणि दुसरी बॉटल किती आहे तिच्यात आहे 7 3. नंतर काय सांगितलं, 2 द्रावण एकत्र केले असता तयार होणाऱ्या द्रावणामध्ये दूध आणि पाण्याचे प्रमाण अनुक्रमे, ठीक आहे, 2 1 होण्यासाठी. म्हणजे आता त्यांनी काय केलं, दोन्ही द्रावण होते ते मिक्स केले, आणि मिक्स केल्यानंतर प्रमाण किती पाहिजे आपल्याला दूध आणि पाण्याचं 2 1. ठीक आहे, 2 1 होण्यासाठी त्या 2 बॉटल मधील द्रावणाला कोणत्या प्रमाणात एकत्र करावे लागेल. ठीक आहे, ज्या गोष्टी होत्या त्या मी व्यवस्थित लिहून घेतल्या. पहिल्या बॉटल मध्ये दूध आणि पाण्याचं प्रमाण 3 2, दुसऱ्या बॉटल मध्ये दूध आणि पाण्याचं प्रमाण 7 3, आणि जे आपण मिक्स केल्यानंतर प्रमाण भेटणार आहे ते किती असणार आहे 2 1. मगाशी मी जसं सांगितलं तसंच यांची काय करायची बेरीज, 3 आणि 2 5, 7 आणि 3 10, आणि 2 आणि 1 3, बरोबर. आणि ह्या संख्यांचा आपण काय करतो लसावी घेतो. मग यांचा लसावी किती आला 5 10 आणि 3, यांचा लसावी किती 30, बरोबर. आता 30 होण्यासाठी मला 3 ला किती गुणावं लागणार आहे 10 ने, बरोबर. 3 आहे 30. 30 होण्यासाठी मला 10 ला कितीने गुणावं लागेल 3 ने, 10 3 30, आणि 30 होण्यासाठी मला 5 ला कितीने गुणावं लागेल 6 ने, 5 30. ठीक आहे, आता सगळ्यांचं प्रमाण मी इक्वल करून घेतलेलं आहे. मग आपल्याला माहिती आहे जर आपण इकडच्या संख्यांना 6 ने गुणलं, 3 ने गुणलं, 10 ने गुणलं तर ह्या संख्यांना पण काय 6 3 आणि 10 ने गुणावं लागेल. मग मी एका खाली एक लिहितो व्यवस्थित. 6 ने गुणलं होतं, मग 6 3 18, नंतर 6 2 12. ओके, परत जी पुढची बॉटल होती तिच्यात किती 3 ने गुणलं होतं, मग 3 7 21, परत 3 3 9. जर तुम्ही बघितलं 18 आणि 2 किती आले, सॉरी 18 आणि 12 किती झाले 30, आणि 21 आणि 9 पण किती झाले 30. झालं प्रमाण समान. ठीक आहे, पुढे इथे काय 10 ने गुणलं होतं, 10 2 20, आणि किती 10 1 10, हे पण काय झालं 20 अधिक 10 झाले 30. मग आता आपण सगळं प्रमाण व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे.
पुढे आणि हे काय तुमचं इकडे आहे दूध आणि हे आहे पाणी. ओके, दूध आणि पाणी मी एका खाली 1 लिहिलं. आता आपल्याला विचारलंय की दूध आणि पाणी कोणत्या प्रमाणात एकत्र करावं लागेल. जेव्हा तुम्हाला असं भेटेल ठीक आहे तेव्हा काय करायचं, कोणता तरी एक कॉलम उचलायचा. ओके, एक तर हा कॉलम घ्या किंवा 12, 9, 10 हा कॉलम घ्या आणि करायचं कसं, जशी मी तुम्हाला एलिगेशन मेथड सांगितली. ठीक आहे, म्हणजे काय 18 एका बाजूला लिहा, नंतर काय 21 दुसऱ्या बाजूला लिहा आणि दोघां मिळून किती तयार झालं होतं 20. ओके, म्हणून दोघां मिळून तयार झालं होतं, मी ते घेतो सेंटरला. काय केलं मी 18 घेतले 21 घेतले आणि दोघां मिळून तयार झालेलं होतं किती 20, म्हणून ते मी घेतले सेंटरला. आणि यांच्यातला फरक घ्यायचा, 21 मधून 20 गेले 1 आणि 20 मधून 18 गेले किती 2, म्हणजे आपलं गुणोत्तर किती आलंय 1:2. गुणोत्तर किती आलं आपलं 1:2, पर्याय क्रमांक 2. ओके, किंवा काही विद्यार्थी म्हणतील की सर मला हा कॉलम नको होता, मला हा कॉलम घ्यायचा आहे, याच्याने टॅली होतं का, मला करून दाखवा, आपण चेक करू होतं का नाही. ठीक आहे, मग आता मी काय करेल, एका साईडला 12 लिहेल, दुसऱ्या साईडला 9 आणि दोघां मिळून मिश्रण किती तयार झालेलं आहे 10. दोघां मिळून तयार झालेलं आहे म्हणून मी ते घेईल सेंटरला. मग आता 10 तून 9 गेला किती 1 आणि 12 मधून 10 गेले किती 2. आलं का तुमचं प्रमाण 1:2च, कळलं. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता ह्या प्रकारचे प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड वाटतात आणि आपल्याला मेरिट तिथेच क्रॉस करायचं आहे की जेव्हा बाकीचे विद्यार्थी असे मोठे प्रश्न बघून एक तर स्किप करतील किंवा काय तिथे तुक्का मारणार आहे. आणि आपण जेव्हा ते प्रश्न व्यवस्थित बरोबर पद्धतीने सॉल्व्ह करू आणि शॉर्ट मेथडने सॉल्व्ह करू तेव्हा आपण नक्कीच 1 मार्काने त्यांच्या पुढे जाणार आहे आणि तीच खरी कॉम्पिटिशन आहे. ठीक आहे, ठीक आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, दारू आणि पाणी यांच्या 800 मिली मिश्रणामध्ये त्यांचे प्रमाण 3:1 आहे, तर त्या मिश्रणापैकी 200 मिली मिश्रण काढून घेतले आणि त्याऐवजी 200 मिली पाणी टाकले तर नवीन मिश्रणातील दारू आणि पाणी यांचे गुणोत्तर किती. आता आपल्याला काय सांगितलंय, टोटल 800 मिली मिश्रण आहे, टोटल मिश्रण आहे आपलं 800 मिली आणि त्यामध्ये काय दारू आणि पाणी, तिचं गुणोत्तर किती दिलेलं आहे आपल्याला 3:1. म्हणजे जे काही 800 ml आहे त्याच्यामध्ये 3 भाग काय अल्कोहोल आणि 1 भाग काय पाणी. बरोबर, मग आता 3 भाग अल्कोहोल आहे 1 भाग काय पाणी, मिश्रण दिलेलं आपल्याला 3:1 या प्रमाणात. मग 3 आणि 1 किती झाले 4, म्हणजे टोटल जे काही आपले 4 भाग आहे बरोबर, 4 भागांपैकी टोटल मिश्रण किती आहे 800. जर मी 800 ला 4 ने भाग दिला तर 4 1 4, 4 2 8, 4 0 0, म्हणजे एका भागाची व्हॅल्यू किती आहे 200. म्हणजे जे काही 800 त्याच्यामध्ये 200 ml माझं पाणी आहे आणि 200 ची तिप्पट म्हणजेच किती 600. 600 ml काय अल्कोहोल आहे म्हणजेच दारू आहे. बरोबर, हे झालं आपलं प्रमाण 600 आणि 200. पुढे काय म्हटलं, तर त्या मिश्रणापैकी 200 मिली मिश्रण, ठीक आहे, तर त्या मिश्रणापैकी 200 मिली मिश्रण काढून घेतले. असं समजा की हे एक कंटेनर होतं, ठीक आहे, याच्यामध्ये पाणी पण आहे आणि अल्कोहोल पण आहे. अल्कोहोलचं प्रमाण किती आहे 600 ml, म्हणजेच किती 3:1 या प्रमाणात होतं. टोटल होतं 800, तर अल्कोहोल आहे 600, पाणी आहे 200. बरोबर, नंतर काय केलं, मी एक मग घेतला किंवा एखादी बॉटल घेतली, ठीक आहे, त्याच्यामधून मी काय केलं, या टोटल कंटेनर मधून 200 ml काढून घेतलं. आता हे जे माझं मग मध्ये 200 ml असणार आहे ते कोणत्या प्रमाणात असणार आहे, ज्या प्रमाणात तुमचं कंटेनर मध्ये रेशो होता कसला दारू आणि पाण्याचा, म्हणजेच अल्कोहोल आणि पाण्याचा कंटेनर मध्ये ज्या प्रमाणात रेशो होता त्याच प्रमाणात काय असणार आहे, जो आपला मग मध्ये मी 200 ml काढून घेतलंय त्या प्रमाणात मग मध्ये पण सेम रेशो असणार आहे. मग मध्ये जे आपलं अल्कोहोल आणि पाणी आहे ते पण कोणत्या प्रमाणात असेल 3:1. आणि आपल्याला माहिती आहे मग मध्ये किती काढलेले आहे 200 ml, मग 3 आणि 1 किती झाले 4. बरोबर, मग 200 ला जर मी 4 ने भाग दिला तर किती 4 पंचे 20, म्हणजे किती 50. म्हणजे 50 ml आहे तुमचं पाणी आणि 150 ml काय अल्कोहोल. ओके, 200 पैकी काय 50 ml पाणी होतं आणि 150 ml काय अल्कोहोल. आता ते जर काढून घेतलेलं आहे तर आधीचं जे मिश्रण होतं त्याच्यातून ते वजा करावं लागेल. वजा पाणी किती होतं 50 ml आणि अल्कोहोल किती होतं 150 ml.
ओके, पाणी होतं आपलं 50, अल्कोहोल होतं 150. हे पण मी काय केलं, 3:1 जे आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे त्याच प्रमाणात घेतलंय, कारण की त्याचं रिझनच असं आहे, जर कोणते एखादं मिश्रण कोणत्या तरी प्रमाणात असेल, जसं इथं 3:1 या प्रमाणात दिलेलं असेल, आणि त्याच्यामधून जर मी एखादा मग किंवा बॉटल काहीतरी भरून घेतोय, तर ते पण कोणत्या प्रमाणात असणार आहे, ज्या प्रमाणात तुमचं मोठ्या कंटेनरमध्ये होतं त्याच प्रमाणात तुमचं जे आपलं लहान कंटेनर आहे त्यामध्ये मिश्रण असणार आहे. ओके, मग आता म्हणून याचा 3:1 प्रमाण घेतलं 200चं, 150 आणि 50. हे काढून घेतलं होतं म्हणून ते मला वजा करावं लागेल. 600 मधून 150 गेले किती, 450, आणि 200 मधून 50 गेले किती, 150. बरोबर. जर तुम्ही यांची बेरीज केली, 450 आणि 150 किती झाले, 600 झाले का. आधी होते आपले 800, त्याच्यामधून 200 काढून घेतलं, मग उरलं किती, 600. ठीक आहे. आता त्याऐवजी जे 200 ml काढून घेतलं होतं त्याऐवजी पुढे काय केलंय, 200 मिली पाणी, 200 मिली काय पाणी टाकले. म्हणजे इथे अल्कोहोल टाकलंय का, नाही. काढताना दोन्ही काढून घेतलं, अल्कोहोल पण पाणी पण. टाकताना काय टाकतोय, फक्त पाणी टाकतोय. बरोबर. टाकताना जर पाणी टाकतोय तर हे जे आपलं अल्कोहोलचं प्रमाण आहे, बरोबर, किंवा हे जे आपल्या अल्कोहोलचं प्रमाण आहे ते तसंच राहणार आहे. ऍड काय करायचं आपल्याला, फक्त पाणी. मग पाणी आधी किती होतं, 150 ml, त्याच्यात अजून 200 ml ऍड करूया. आणि अल्कोहोल बद्दल काही सांगितलं नाहीये, तर अल्कोहोल आधी जेवढं होतं म्हणजे किती, 450 ml, नंतर पण तेवढंच राहणार आहे, 450 ml. ठीक आहे. आणि यांची ऍडिशन किती होईल, 0चा 0, 5चे 5, 2 आणि 1 3, म्हणजे यांचा रेशो किती आला, 450 आणि 350. आणि आपल्याला रेशोच विचारलाय. आता 0 गेला, 0 गेला, 5ने जर भाग दिला तर 5 9 45 आणि 5 7 35. ओके, म्हणजे किती आले, 9:7. आपलं उत्तर किती आहे, 9:7, पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. आणि हे आपलं नवीन मिश्रण आहे आणि आपल्याला तेच विचारलंय, नवीन मिश्रणातील दारू आणि पाणी यांचे गुणोत्तर किती. दारू आणि पाण्याचं गुणोत्तर किती आहे, 9:7. ओके, ठीक आहे. अशा पद्धतीने आपले 10 ते 12 जे काही क्वेश्चन असतील ते व्यवस्थित आपण सॉल्व्ह केलेले. ज्या विद्यार्थ्यांना वाटत असेल की व्हिडिओ थोडा फास्ट आहे, त्यांनी युट्यूबला ऑप्शन असतं, तुम्ही व्हिडिओचं स्पीड तिथून स्लो करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की खूप स्लो आहे, त्यांनी व्हिडिओ फास्ट केला तरी चालेल. ओके, माझं सांगणं फक्त एवढं आहे की व्यवस्थित 10 ते 12 एक्झाम्पल घेतलेले, प्रत्येक टाईपवर कव्हर केलेला आहे. ठीक आहे. आणि हेच जर एक्झाम्पल तुम्ही सारखी त्याच एक्झाम्पलची प्रॅक्टिस केली, ठीक आहे, तर पेपरमध्ये जे काही क्वेश्चन येणार आहे ते नक्कीच तुम्ही टॅकल करू शकणार आहे आणि ते नक्कीच तुम्हाला सॉल्व्ह होणार आहे. ओके, जर विद्यार्थ्यांना जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ आपला शेअर करा. आणि याच्या आधीचे पण जे काही टॉपिक आपण टाकलेले आपल्या युट्यूब चॅनलवर ते आपण व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघून घ्या. चालेल, धन्यवाद.